नमस्कार मित्रांनो, तुम्ही आहात स्वराज्य कथाच्या एका नवीन गोष्टीमध्ये, जिथे आपण शिवाजी महाराजांची शौर्य आणि प्रेरणा जाणून घेणार आहोत. पावनखिंडीचा सिंह. पावसाचे दिवस होते. पन्हाळगडाच्या भोवती बिजापूरच्या सिद्दी जोहरने मोठा वेढा घातला होता. सततचा पाऊस आणि थंडी, गडावरचा अन्नसाठा कमी होत चालला होता. पण छत्रपती शिवाजी महाराज शांत आणि निश्चयी होते. महाराजांनी मावळ्यांकडे पाहिले. ते म्हणाले, मावळ्यांनो, पराभव आमच्यासाठी नाही, बुद्धीच्या बळावर आपण या संकटातून मार्ग काढू. त्यांचे बोल ऐकून मावळ्यांमध्ये नवा उत्साह संचारला. महाराजांनी लगेच गुप्त खलबत सुरू केले. महाराजांच्या मदतीला धावला निष्ठावंत मावळा शिवा काशीद. शिवा काशीदचे रूप महाराजांसारखे होते. त्याने महाराजांचा पोशाख धारण केला, डोक्यावर फेटा बांधला. हा एक मोठा धोका होता, पण त्याची निष्ठा हिमालयाहून उंच होती. रात्रीच्या घनघोर अंधारात पाऊस कोसळत असताना शिवा काशीद महाराजांसारखा शत्रूच्या सैन्यासमोर गेला. सिद्दी जोहरच्या सैनिकांनी त्याला पकडले. त्यांनी महाराजांना पकडले असे समजून मोठा जल्लोष केला आणि त्यांचा पाठलाग थांबवला. इकडे खरा मार्ग मोकळा होता. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजी प्रभू देशपांडे आपल्या निवडक मावळ्यांसोबत गुप्त मार्गाने पावसात आणि चिखलातून पन्हाळगडा बाहेर पडले. त्यांचे लक्ष होते विशाळगड. पहाटे जेव्हा सिद्दी जोहरला कळले की ज्याला पकडले आहे तो शिवाजी नसून निष्ठावान शिवा काशीद आहे, तेव्हा तो क्रोधाने लाल झाला. त्याने लगेच आपल्या सैनिकांना महाराजांचा पाठलाग करायला सांगितले. महाराजांच्या मागून शत्रू वेगाने येत होते. अरुंद दगडी घोडखिंड जवळ आली. ही खिंड ओलांडली की विशाळगड जवळ होता. बाजी प्रभू देशपांडे यांनी महाराजांना थांबवले. बाजी प्रभू महाराजांना म्हणाले, महाराज, आपण निश्चिंतपणे विशाळगडाकडे जा. या खिंडीत शत्रूंना थोपवण्यासाठी मी माझ्या मावळ्यांसह इथे उभा राहीन. जोपर्यंत आपल्या गडावर पोहोचल्याची तोफांची सलामी ऐकू येत नाही, तोपर्यंत मी ही खिंड सोडणार नाही. महाराजांनी जड अंतःकरणाने बाजी प्रभूंना मिठी मारली आणि ते विशाळगडाकडे निघाले. इकडे बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांनी घोडखिंडीत मृत्यूच्या भीतीने नव्हे तर स्वराज्याच्या प्रेमाने एक जबरदस्त लढाई सुरू केली. बाजी प्रभूंच्या पराक्रमाने शत्रूंचे मोठे नुकसान झाले. एक मावळा स्वराज्यासाठी लढला. काही वेळाने विशाळगडावरून 3 तोफांची सलामी ऐकू आली. महाराज सुरक्षित पोहोचले होते. बाजी प्रभूंनी समाधानाचा निश्वास सोडला आणि स्वराज्याच्या कामासाठी प्राण दिले. या दिवसानंतर ती घोडखिंड, पावनखिंड, पवित्र खिंड म्हणून ओळखली जाऊ लागली. ती पवित्र झाली बाजी प्रभूंच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या त्यागाने. खरे शौर्य फक्त तलवारीत नसते, ते असते बुद्धिमत्ता, निष्ठा आणि त्यागात. शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी दाखवले की स्वराज्य म्हणजे जनतेसाठी, धर्मासाठी आणि न्यायासाठी केलेला प्रामाणिक संघर्ष. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वराज्य कथा चॅनलला सबस्क्राईब करा. जय भवानी, जय शिवाजी.